प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरयात्रा। या कार्यक्रमांतर्गत आपल्या सर्वांना विकास पल्हाडेचा सस्नेह सप्रेम आणि आदरपूर्वक नमस्कार। आणि या आदरपूर्वक नमस्कारासह स्वरयात्रा या कार्यक्रमात ऐकूया गौमाता रेडिओ श्रोता संघ वनी वारुळा बळेगाव अकोट येथील श्रोते वासुदेव डांगे यांचा 90 वर्षाच्या प्रवासाअंतर्गत आकाशवाणीचा हा प्रवास त्याविषयीचा मनोदय। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार। माझे आवडते प्रसार माध्यम आकाशवाणी असून आज मी आकाशवाणीबद्दल बोलतो आहे। 1936 साली सुरू झालेल्या आकाशवाणीच्या यशस्वी प्रवासाला यावर्षी 90 वर्ष पूर्ण झाली आहेत। 90 वर्षाच्या या गौरवशाली प्रवासात ही रेडिओ सेवा भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषीविषयक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे। मी गेल्या 26 वर्षापासून गौमाता रेडिओ श्रोता संघ वनी वारुळा पोस्ट बळेगावचा अविरत आतापर्यंतचा सभासद आहे आणि आकाशवाणी हे श्राव्य माध्यम माझे अत्यंत आवडीचे आणि लोकप्रिय असे माध्यम आहे। आकाशवाणीचे जे ब्रीदवाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, यामध्येच आकाशवाणीची यशस्वीता दडलेली आहे। या ब्रीदवाक्याचा अर्थ असा होतो, असंख्य लाखो करोडो लोकांच्या हितासाठी व त्यांच्या सुखासाठी काम करणारे प्रसार माध्यम म्हणजे आकाशवाणी होय। हे ब्रीदवाक्य समाजाचे कल्याण, लोकसेवा व जनहित यांचा संदेश देते। आकाशवाणीने 90 वर्षाच्या प्रवासात राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक प्रसारण व FM रेडिओ सेवेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करून भारतीयांच्या मनात विश्वास व आपुलकी निर्माण केली आहे। आकाशवाणीवरील विविध भारतीचे जे प्रसारण आहे हे ऑल इंडिया रेडिओचे अतिशय लोकप्रिय रेडिओ सेवा केंद्र आहे। त्यामधील अत्यंत लोकप्रिय असलेला बिनाका गीतमाला, जयमाला, हवामहल यासारखे अनेक प्रसिद्ध कार्यक्रम विविध भारतीवरून प्रसारित झाले। ग्रामीण आणि शहरी भागातील श्रोत्यांमध्ये ही सेवा आजही तेवढीच लोकप्रिय आहे। मनोरंजनासोबतच माहिती आणि संस्कृती जपण्याचे काम जर देशामध्ये कोणी केले असेल तर ते आकाशवाणीने केले आहे। क्रिकेटच्या समालोचनाबद्दल सांगायची आवश्यकता मला इथं वाटते, कारण जिथं दूरदर्शन नव्हतं तिथं आपली आकाशवाणी होती। आकाशवाणीवरील क्रिकेट समालोचनाला भारतात विशेष लोकप्रियता आकाशवाणीच्या माध्यमातून मिळाली। दूरदर्शन सर्वत्र उपलब्ध नसताना लाखो करोडो लोक रेडिओवरून क्रिकेटचे सामने ऐकत असत। समालोचकांच्या जिवंत वर्णनामुळे श्रोत्यांचा सामना प्रत्यक्ष पाहत असल्याचा अनुभव श्रोत्यांना येत असे। त्यामध्ये सुनील गावस्कर यासारख्या क्रिकेटपटूंनी आकाशवाणीवरील समालोचन अधिक लोकप्रिय केले आणि क्रिकेट हा खेळ आकाशवाणीच्या माध्यमातून भारतातील जनसामान्यामध्ये पोहोचला आणि त्याची लोकप्रियता वाढली। ग्रामीण भागात आकाशवाणीचे खूप महत्त्व होते, आजही आहे आणि पुढेही कायम राहणार आहे। कारण जिथे कोणतेच माध्यम पोहोचत नव्हते तेथे सर्वप्रथम पोहोचण्याचा मान आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर कोणी केला असेल तर तो आकाशवाणीने केलेला आहे। गदी माडगुळकर लिखित गीत रामायण असेल, भजन संध्या असेल, भक्ती संगीत असेल, सुगम संगीत, नभोनाट्यम, मनचाहे गीत, भुले बिसरे गीत, श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम, आवड आपली आपली, फोन इन फरमाईश इतर विविध कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होऊन त्या माध्यमातून समाजहित साधले गेले। स्त्रियांच्या मनातील भावना व्यक्त करणारा, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढणारा सखी सहेली हा कार्यक्रम तर फारच लोकप्रिय असतो। तसेच युवकांच्या कार्यकर्तृत्वाला चालना देणारा, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा युवावाणी हा आकाशवाणीवरील कार्यक्रम अत्यंत युवकांमध्ये लोकप्रिय बनलेला आहे। तसेच आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था भारतीय शेती आणि शेतकऱ्यावर अवलंबून आहे। आकाशवाणी यातही मागे नसून शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी किसानवाणी म्हणजेच कृषीवाणी हा आकाशवाणीवरील कार्यक्रम तर फारच आमच्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचा बनलेला आहे। समाजामधील सामान्य आणि असामान्य कर्तृत्व असलेल्या लोकांचं कार्यकर्तृत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मुलाखतीच्या माध्यमातून आकाशवाणीने समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला। लहान मुलांचा बालोद्यान असेल,
त्या बालोद्यानाचा प्रवास आता किलबिलपर्यंत येऊन पोचला आणि शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक चालना देणारा हा लहान मुलांचा कार्यक्रम आकाशवाणीवरील प्रसिद्ध असा कार्यक्रम बनलेला आहे. तसेच आकाशवाणीवरील हेलो डॉक्टर हा आरोग्यविषयक व स्वच्छताविषयक कार्यक्रमानं फार मोठी उंची आकाशवाणीच्या माध्यमातून गाठलेली आहे. आकाशवाणीवरील बातमीपत्रांनी तर लोकांच्या मनामनामध्ये घर केलेलं आहे आणि ती विश्वासार्हता, ते बातमीतील विश्वासार्हता आकाशवाणीने जपलेली आहे. भालचंद्र जोशी असतील, देवकीनंदन पांडे असतील, श्यामला गोपालन असतील, विनोद कश्यप असतील, मंजू व्यास असतील, सरोज नारायण स्वामी असतील, या बातमी निवेदकांनी आकाशवाणीवरील बातमी घराघरात पोहोचवण्याचं काम आजतागायत केलं आहे आणि पुढेही ते चालू राहणार आहेत. आकाशवाणीवरील उद्घोषणा ऐकायला खूप गोड वाटते. त्यामध्ये बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे निवेदन करणारे अमीन सयानी यांनी बिनाका गीतमाला हा कार्यक्रम भारतातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तसेच निखिल वागडे, सई परांजपे, युनुस खान, मिलिंद कुलकर्णी, अनिल विश्वास, अपर्णा सेन, तर आजच्या काळातील सोनल कळाशीकर, सीमाताई शेटे, संजय ठाकरे इत्यादी उद्घोषकांचं निवेदन अत्यंत लोकप्रिय आकाशवाणीच्या माध्यमातून झालेलं आहे. मला आजही आठवते, माझ्या घरी फिलिप्स कंपनीचा रेडिओ होता. लाईट नसताना सर्वप्रथम 30 सप्टेंबर 1993च्या पहाटे लातूर जिल्ह्यातील किल्लारीला भूकंपाचा धक्का बसला आणि ती बातमी, ती दुःखद बातमी सर्वप्रथम भारतामध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते आणि आकाशवाणीच्या बातमीने त्या किल्लारीमध्ये झालेल्या जीवितहानी, आर्थिक हानीमध्ये संपूर्ण भारतीयांनी आपला सहभाग नोंदवला. त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते आकाशवाणीला जाते. हे अँड्रॉईड मोबाईल नव्हते तेव्हा रेल्वेचे वेळापत्रक असेल, काही आपत्कालीन सूचना असेल, शेतकऱ्यांसाठीचे शेतमालाचे बाजारभाव असतील, हवामानाचा अंदाज असेल, हे सगळं समाजसेवेचं काम जर कुणी केलं असेल तर ते आकाशवाणीने केलेलं आहे. म्हणून आकाशवाणीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं मला वाटते. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणी FM मोबाईल ॲप, न्यूज ऑन एअर, ऑनलाईन माध्यमांद्वारे आकाशवाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि पोहोचत राहणार आहे. आजच्या बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे व ती पुढेही कायम राहणार आहे, यात दुमत नाही. शेवटी मी एवढेच सांगेन की 90 वर्षांचा हा आकाशवाणीचा प्रवास, जनतेशी जोडलेले नाते, संस्कृतीचे जतन आणि समाजसेवेची अखंड परंपरा आहे. त्यामुळे अष्टपैलू असलेले आकाशवाणी हे भारताचे व भारतीयांचे अभिमानास्पद, श्राव्य व प्रभावी असे प्रसार माध्यम मानले जाते. आकाशवाणीच्या पुढील उत्तरोत्तर समाजहिताच्या कार्याला मनस्वी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय आकाशवाणी. श्रोते हो, आत्ताच आपण स्वरयात्रा या कार्यक्रमाअंतर्गत गौमाता रेडिओ श्रोता संघ वनी वारोळा, बळेगाव, अकोट येथील श्रोते वासुदेव डांगे यांचा स्वरयात्रा या कार्यक्रमाविषयीचा मनोदय ऐकलात.